सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाण यांनी एका मेसेजचा स्क्रीनशॉट ट्विट केला। या ट्विटमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलाय। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील वाल्ला ग्रामपंचायतीच्या पॅनल प्रमुख असलेल्या रत्नदीप चव्हाण यांनी अंजली दमाण यांना हा मेसेज पाठवलाय। तानाजी सावंत यांच्या माणसांपासून आपल्याला धोका आहे, यांच्याकडून आपल्याला मारहाण करण्यात आली आहे, तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप रत्नदीप चव्हाण यांनी केलाय। अंजली दमाण यांनी याबाबतचा स्क्रीनशॉट शेअर केलाय। त्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय, आमदार तानाजी सावंत, ह्या रत्नदीप चव्हाणांच्या केसाला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे, बंद करा आता दादागिरी आणि दहशत, असं दमाण यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। पण दमानिया यांनी जो मेसेज शेअर केलाय त्यामध्ये काय म्हटलंय, तो मेसेज काय ते पाहूयात। ताई, मी रत्नदीप शिवाजी चव्हाण बोलत आहे। मी वाल्ला सामनगाव ग्रामपंचायतचा गटनेता आहे। ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आल्यापासून आमदार तानाजी सावंत यांचे लोक तसेच तालुका कृषी सभापती यांनी काल मला अमानुषपणे मारहाण केली। ताई, मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत। मी खूप दहशतीत आहे, माझे प्राण वाचवा। माझ्या विरोधात तक्रारही घेत नाहीत। पोलीस स्टेशनचे लोक त्यांना स्वतःच्या दबावापोटी FIR घेत नाहीत। भूम तालुका पोलीस स्टेशन, जिल्हा धाराशिव। ताई, माझे प्राण वाचवा, मी खूप दहशतीत आहे, असा हा मेसेज आहे। तसेच रत्नदीप चव्हाण यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांनी मुंबई तकशी बोलताना नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात। मी सकाळी अचानक बाहेर आलो, मंदिराकडे आल्यानंतर माझ्या व्यावसायिक डेअरीमध्ये चाललो होतो। त्यावेळेस अचानक 25-30 लोक दाबा धरून बसली होती। आल्यानंतर त्यांनी थांब, कुठं चालला म्हणले, तुला आज सोडायचंच नाही, जीवे मारायची धमकी त्यांनी द्यायला चालू केली। मी कसं बस पुढे बघून चाललो तर मला त्यांनी गाठलं आणि मारहाण केली। 8 ते 9 लोक धारदार हत्यारांनी मारत होते, त्याच्यात रॉड होते, फायटर होते। मग मी आरडलो, मला काय समजाना, मी परत कुणी सोडवायला पण येणार, त्यांची इतकी दहशत आहे। मी गावातील सामाजिक कार्य करतो, ग्रामपंचायतचं कारभार बघतो आणि सामाजिक कार्य करत असताना 2 वर्षापासून त्यांच्या डोळ्यात मी सलत होतो आणि त्यांची दादागिरी अशी पहिल्यापासून वाढली नव्हती। पण आता निलेश गायकवाड जे त्यांचे नातेवाईक आहेत ते त्यांच्या वाढदिवसाला येतात, अधूनमधून येतात। मग निलेश गायकवाडच्या सभापती, तालुका कृषी सभापती ताना सावंत गटाचे त्यांचे नातेवाईक आहेत गायकवाड, त्यांच्या गायकवाडच्या येण्यापासून त्यांची दादागिरी वाढली। गावात त्यांनी दहशत माजवायला चालू केली आणि तोपासूनच मग मला दुसपूस, हानमार, याच्या अगोदर बी 2 वेळेस मला हानमार केलेली। काल तर भरपूर जीवे मारण्याचाच प्रयत्न केला आणि मग मी कसं बस जीव वाचून थोडी सुटका केली। दरम्यान रत्नदीप चव्हाण यांना तानाजी सावंत यांचा पुतण्या धनंजय सावंतांचा कार्यकर्ता निलेश शेळवणेनं मारहाण केली। शेळवणे हा भूम बाजार समितीचा सभापती असून तसेच गुंड निलेश गायकवाडचा नातलग आहे, असं रत्नदीप चव्हाण यांचं म्हणणं आहे। तसेच त्यांचे सोबतचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आता व्हायरल झाले आहेत। पण तानाजी सावंतांचा या प्रकरणात काहीही संबंध नाही, असं त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हटलंय। त्यांनी आरोप हे फेटाळले देखील आहेत। दरम्यान या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।